कोकमा जी आहे ते आता मित्रांनो आपण जेवढी आपल्याला भेटली तेवढी मी हलवलेली आहे. आणि हे बघा आता सर्व खाली जी आहे ती कोकमा पडलेली आहे आणि ते ह्या पात्र्यामधून जमवायचं काम जे आहे ते इकडे चालू झालेलं आहे. ऑलरेडी बघा आपल्याला किती कोकमा भेटलेली आहे. ती एवढी कोकमा जी आहे ती आपल्याला भेटलेली आहे. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. गावाला आलेलो आहे आणि गावाला येऊन 6 दिवस झालेले आहेत. आज तारीख आहे 21 मे, वार आहे गुरुवारचा. 9 वाजून बरोबर 3 मिनिटं झालेली आहेत आणि या मे महिन्याच्या वेकेशन मध्ये आपण सर्व परिवारासह आपल्या गावी आलेलो आहोत. जयंती होती, त्यानंतर 3 दिवस आपण बिझी होतो, वेगवेगळे प्रोग्राम होते, त्यामुळे आपल्याला कुठेही जंगलामध्ये जायला भेटलेले नाही. तर फायनली आज आपल्याला वेळ भेटलेला आहे. सकाळची वेळ आपण निवडलेली आहे. जीवक असणार आहे, प्रियांश असणार आहे, आई असणार आहे आणि गौरवी असणार आहे. असे सर्वजण मिळून आपण निघालेलो आहोत त्या आपल्या सड्यावरती. जस्ट फेरफटका मारूया. करवंदाचा सीझन आहे, आंब्यांचा सीझन आहे, फणस आहे, काजू, या सगळ्या गोष्टी जंगलामध्ये अजून आहेत. तर आपण कितपत त्या घेऊन येणार आहोत हे आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायला भेटणार आहेत. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो जंगलाचा असणार आहे, आमच्या पटकंतीचा असणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. हे आहे आपलं घर आणि ऑलरेडी सर्व जे आहेत ते इकडे बघा तयार झालेले आहेत. सकाळची वेळ आहे, मुलं देखील लवकर उठलेली आहेत फळ्यावरती जाण्यासाठी. इकडे प्रियांश जो आहे तो रेडी आहे, जीवक रेडी होतोय आणि तिकडे आई देखील आहे, ती देखील रेडी होते. इकडे आपला हा जॉनी आहे, तो येऊन या ठिकाणी बसलेला आहे. आता आपण तिकडे आईकडे जाऊया, आई तयार झाली की नाही ते पाहूया. अख्ख्या 2-3 दिवसापासून मित्रांनो वातावरण जे आहे ते पावसाचं होतंय, सकाळी संध्याकाळी. त्यामुळे पाऊस पडेल की काय अशी कुठेतरी चिंता आपल्या मनामध्ये होती, परंतु तेवढ्या पुरतच जशी हवा पुढे सरकते तशी ढग देखील पुढे सरकतात आणि पावसाचं वातावरण आहे ते निघून जात आहे. परंतु ही चिन्ह आहेत, पाऊस जवळ आलेला आहे. येत्या 1-2 आठवड्यामध्ये पाऊस नक्कीच पुन्हा कोकणात परतणार आहे, याची ती लक्षणं आहेत. आई निघाली का? जायचंय ना? जायचं आहे की नाही खड्यावर? मग आता आम्ही तयार झालो, जायचं की नाही? चला. गोड आहेत करवंद, गोड आहेत. करवंद आहे, काय आपल्याला घालवायचं. चलो ये, चल 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 चल. कुठे गेलात? कुठली वेळ कुठे गेला? शिवगड गेला. बरं चालेल, चला. काय नाही मारले फणस आणले? अरे वा, मस्त रे. हे बघ आपण निघालो आता सड्यावरती आणि लोक लवकर जाऊन पुन्हा घरी परतले. ऊन झालं मग गरमी बघा, गरमी खूप जाणवते. त्यामुळे सकाळी लवकर 7 वाजता आणि 9-9:30 पर्यंत पुन्हा घरी येतात. आपल्या रोशन आयऱ्याची ही तरी जमीन आहे, त्याच्यामुळे त्यांनी बघा काजू आणि कलम जी आहेत ती लावून घेतलेली आहेत आणि डुकरं वगैरे जे आहेत ते नुकसान करू नये म्हणून या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या डांबू मारून साईडला लावलेल्या आहेत, जेणेकरून कोणतं प्राणी आतमध्ये जाऊ नये या उद्देशाने. अशी जी आहे ते मित्रांनो काळजी घ्यावी लागते झाडं लावल्यावरती. अशी जी आहे ते मित्रांनो काळजी घ्यावी लागते झाडं लावल्यावरती. आणि हा आंबा बघा, त्या आंब्याचा आंबा बघा, वाव सुंदर. जीवक खातोय बघा हा आंबा. हा कुठला पायरी आहे? कुठला आंबा आहे? घोड्या कसा हा आंबा आहे, त्याच्यावरचे आंबे जे आहेत ते पिकलेले आहे. खाली जर पाहिलं तरी पिकून जे आहेत ते आंबे खाली पडलेले आहे.
वाव. हे जर तुम्ही पाहिलात रस्त्याच्या बरोबर राईट साईडला तर इथे हे बघा तुम्हाला घर पाहायला भेटते आणि या घरट्यामध्ये 3 जी अंडी आहेत ती पाहायला भेटत आहेत. तर ही अंडी कोणाची आहेत तर बुलडॉग जो पक्षी असतो त्याच्या डोक्यावर जो तुरा असतो रेड कलरचा त्या पक्षाची ही घर आहे आणि त्याच्यामुळे त्याने 3 अंडी जी आहेत ती घातलेली आहेत. बरोबर रस्त्याच्या बाजूला 2 दगडांच्या मध्ये निसर्ग आहे. निसर्गामध्ये प्राणी असू द्या किंवा पक्षी असू द्या आपल्या परीने जे आहे ते जगत असतात. कोणतेही मनामध्ये भीती न बाळगता बरोबर जे आपली पायवाट आहे त्याच्या कडेलाच जे आहे ते बुलडॉगने घर बांधलं त्याच्यामध्ये 3 अंडी दिलेली आहेत. आणि हा डेंजर गोटणीचा परिसर आहे ते बघा सर्वत्र जे आहे ते घनदाट जंगल आहे. त्यातूनही जाणारी वाट वरच्या साईडनी किंवा खालच्या साईडनी कोणता प्राणी अचानक आपल्यावरती हल्ला करेल ते समजणार नाही. म्हणून इथे जे आहे ते एका माणसाचं येण्याचं काम नाही आहे. 2 ते 3 माणसं तुमच्याबरोबर लागतीलच. गावी राहणारे जे लोक आहेत ते एकटे येतात परंतु आपल्यासारखा जो आहे तो हिंमत करत नाही. जॉनी आपल्याला फॉलो करतोय. आणि हा निसर्ग बघा मित्रांनो जंगलामध्ये आल्यापासून जे आहेत ना वेगवेगळ्या पक्ष्यांचे जे आहेत ते आवाज आपल्या कानाला ऐकू येत आहेत. मुंबईमध्ये चित्र असं नसतं. सर्वत्र जे आहे ते गाड्यांचा आवाज इतरत्र पसरलेला असतो परंतु गावाकडे परिस्थिती वेगळीच आहे. निसर्ग आहे. झाडांच्या पानाचा आवाज हवा येते जोरात पानं हलतात त्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज असे जे आवाज जे आहेत ते कानावरती पडतात. आणि फायनली आपण एंटर जो आहे तो केलेला आहे आपल्या गोटणीवरच्या चोंड्यांमध्ये. हे आपली सर्व शेतं होती. शेती आपण टाकलेली आहे त्यामुळे जे आहे ते शेतांमध्ये सर्वत्र जे आहे ती झाडं पसरलेली आहेत. हे निंगडीचं आहे आणि हे करवंदाचं आहे. समोर तुम्ही जे पाहता हे आपलं कोकमीचं झाड आहे आणि याच्यावरून आपल्याला कोकमं काढायची आहेत. म्हणजे आपल्याला कोकम जे आहे ते हलवावी लागेल आणि त्यासाठी इथे बघा ही मोठी आपण जी काठी आणली आहे त्याची घरकू तयार करतोय. छोटी काठी आपण वरती बांधून एवढी मोठी जी आहे ती काठी आहे. जेवढा हात आपला वरती जाईल तेवढ्या फांद्या आपल्याला जे आहे ते हलवावे लागतील. पिकलेली कोकमं जी आहे ती खाली पडणार आहे. तर आता घरकू घेऊया कोकम जे आहे ते आपले हलवत बसूया. पडतायत ना रे पडतायत. होतं काय माहिती आहे मित्रांनो खालचे जेवढे होते ना फांदीला तेवढे आपण काढलेले आहेत कोकमं. तिकडे जर पाहिलं तर एक घमेस जो आहे तो आपला भरलेला आहे. बाकीची सर्व जी आहेत ती वरच्या फांदीला आहे. तिथपर्यंत आपली घरकू देखील पोचत नाही. जेवढी पोचेल तेवढे हलवूया जेवढे भेटतील तेवढे कोकमं घेऊया आणि निघून जाऊया. आहे ग हा हे बघा वरच्या फांदीला आहेत आणि काठी देखील आहे ना आपली खूप हेवी आहे त्यामुळे हात दुखतोय आपला. हा बस करूया आता. जेवढी पडलेत तेवढी जमूया आणि निघून जाऊया. हे बघा इकडे वरती जर पाहिलात ह्या 2 फांद्यांच्या मध्ये अहो साईडला चल. जॉनी येस बाप. हा यांश जमवलीस का कोकमा? किती जमवली? 2 जमवली. 3, 5, 18, 12, 13. हा जॉनी पण जमवला आलाय ना. इकडे सर्व जे आहे 25 ते आता पडलेली कोकमा आपण जमवतोय. एकत्र जमूया. घम्याळ भरलेला आहे. आपण एक
गोणी देखील आणलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धी टाकूया आणि निघून जाऊया. कोकमा जी आहे ते आता मित्रांनो आपण जेवढी आपल्याला भेटली तेवढी मी हलवलेली आहे. आणि हे बघा तर सर्व खाली जी आहे ती कोकमा पडलेली आहे आणि ते ह्या पात्र्यामधून जमवायचं काम जे आहे ते इकडे चालू झालेलं आहे. ऑलरेडी बघा आपल्याला किती कोकमा भेटलेली आहे, ती एवढी कोकमा जी आहे ते आपल्याला भेटलेली आहे. धम्यान आपलं भरलेलं आहे आणि आता जी बाकीची भेटतील ते आपण ह्या गोणीमध्ये घेणार आहोत. झालं असं की गरकू देखील आपली हेवी आहे आणि वरच्या शेंडीला सर्व बाकीची पिकलेली कोकमा आहे, तिथपर्यंत काय आपला हात पोचत नाही. त्यामुळे जेवढी भेटलेत त्याच्यात आता आपण समाधान मानूया. पडलेली कोकमा आहे ती जमूया आणि इथून पुढे जाऊया. छोटे मगाशी दाखवलं ते, हा कुठे लपले ते? अरे बापरे, हे तुला काढायचं आहे? हा काढ 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 काढ. हा खेच खेच. हा व्हेरी गुड. हे आपलं प्यायचं पाणी आहे बोटणीवरचं. इकडे आपण सर्वजण आता आलो आहे. तर पाणी ॲक्च्युली पहिलं जे आहे ते इथून आपण पाणी प्यायचो, परंतु इथे आता पाणी पिण्या एवढं नाही आहे, झरे देखील कमी आहेत. पाणी जे आहे ते आतमध्ये मुरून जे आहे ते इथपर्यंत येऊन पोचतं आहे. कलम जर पाहिला तर ह्याच्यावरती आंबे जे आहेत ते अजून आहेत. झालं असं की आपण फक्त काठी घेऊन आलो कोकमा पाडायला, तिची गरको बनवून कोकमा पाडली आणि झेला आपण जो आहोत झेला आपण घरीच विसरलो. त्यामुळे झाडाची हाईट बघा ह्या जास्त नाही आहे. आंबे जे आहेत ते हाताला लागतील एवढेच आहेत, परंतु झेला न आणल्यामुळे आपण हे बघा ही सर्व फळं तुम्हाला दिसतात आंब्याची. हे आंबे जे आहेत ते आपण नंतर काढू. पुन्हा आपल्याला 2-3 दिवसांनी यावं लागेल, कारण काही तयार आहेत आणि काही जे आहेत ते अद्याप तयार नाही आहे. त्यामुळे तयार म्हणजे काय, पिक्का आंबा आहे, तो देखील आपल्याला काढावा लागणार आहे. तर हा आता आंबा जो आहे तर तुम्हाला हा वरती आंबा दिसतो पिवळा, तो आता आपल्याला काढायचा आहे. आणि फायनली पिक्का आंबा जो आहे झाडाचा मी काढलेला आहे आणि ज्या काही बिया भेटत आहेत त्या जमवत आहेत. प्रियांश देखील लागलेला आहे काजूच्या बिया जमवायला. काय करतो प्रियांश? बाजूला करतोय. ओके, भेटतात का बिया पण? अरे हां, भरपूर भेटलेले आहेत. त्या बघा तिकडे कपड्यामध्ये ठेवलेले आहे. कसं आहे, काजू एकदा पिकायला लागला ना की हवा आली का लगेच पडतो आणि या पात्र्यामध्ये लपला जातो. त्यामुळे असा पात्र्या जो आहे तो साईडला करावा लागतो आणि फक्त बिया ज्या आहेत सुक्या त्या जमाव्या लागतात. हे लोक इकडे बघा काजूच्या बिया जमवत आहेत सर्व झाडाच्या खालच्या काजूच्या. हा देखील काजू खूप आला होता, आता उलागलेला आहे. आणि समोर जर पाहिलात तर सर्वांचा लाडका हा आपला हा बरका फणस आहे. त्या फणसावरती देखील फणस बघा खूप आलेले आहे. सुंदर. हा बघा काजू आहे, याचं बोळ, याची बी जी आहे ते ऑलरेडी कोणीतरी काढलेली. कॅच युअर कॅच. युवकने कॅच सोडली नेहमीप्रमाणे. याच्या पुढे जर गेलो तर हा बघा हा देखील एक काजू आहे, तो देखील आपण काढलेला आहे. त्यानंतर इथून पुढे गेलो आणि इथे पुढे बघा पुढे देखील एक काजू आहे. हा बघा हा देखील आपल्या हाताला लागेल एवढ्या जवळ होता, तो देखील आपण काढलेला आहे. अशा खालच्या फांदीला जे काजू होते ते आपण आता काढतोय. वरचे सर्व जे आहेत ते ऑलरेडी संपलेले आहेत. जे मागून आलेले काजू आहेत ते अद्याप बाकी आहेत आणि तेच आपण काढायला या काजूच्या खाली आलेलो आहोत. इकडे काही ज्या काजू आणि बिया ज्या पडलेल्या आहेत त्या आई आणि गौरवी जे आहे ते जमवत आहेत. इकडे शेतामध्ये बघा छोटा प्रियांश जो आहे तो मातीमध्ये खेळतोय काठी घेऊन आणि इकडे जीवक देखील जो आहे तो आम्हाला मदत. अशी मुलं जी आहेत ते मित्रांनो जंगलामध्ये आले की एन्जॉय करतात. थोडंसं चला काजू वगैरे आपले काढून झालेले आहेत.
काजूखालची साफसफाई देखील केलेली आहे आईने आणि गौरवीने. आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत इकडे करवंदाच्या झाडांवरती. ते आपल्याला आता डबा भरून करवंद घ्यायचे आहेत आणि घरी जायचं आहे. रियान जो आहे तो करवंद काढतोय, जीवक देखील करवंद काढतोय. तर अशी पटापट आता ऊन देखील झालेलं आहे. करवंद काढूया, डबा भरूया आणि घरी रिटर्न जाऊया. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण सकाळी 9:15 वाजता घरातून निघालो. त्यानंतर आपण सड्यावरती पोचलो. सड्यावरून गोठणीवरतून काजू आपण घेतले, कोकमं घेतले, आंबे घेतले आणि आता घरच्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत. ह्याच्यामध्ये कोकमं आहेत, डोक्यावरती जे घमेले आहेत त्याच्यामध्ये देखील कोकमं आहेत. एक थैली आहे त्याच्यामध्ये आंबे आणि काजूच्या सुक्या बिया आहेत. तर एकंदरीत आजचा आमचा हा प्रवास होता. बरोबर आपल्याला 3 तास जे आहेत ते जंगलामध्ये आपण घालवलेले आहेत आणि कोकमं, आंबे, काजूच्या सुक्या बिया ह्या जमवलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलचे असेच निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.